वाह देवयानी मॅडम वाह, आपण मानलं तुम्हाला. त्या विक्रमादित्यकडून काय घडलं असेल ते घडलं असेल, पण तुम्ही मात्र शब्दाच्या पक्क्यात. आता त्या चेकवरती आमच्या युनियनचं नाव टाका, हे आम्हालाही थोडं बरं होईल. मी काय सांगते ते ऐकून तरी घ्या. मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देतो. आयदर चेक द्या किंवा त्या विक्रमादित्यला आमच्या ताब्यात द्या. नाहीतर आतापर्यंत आम्ही कंपनीच्या बाहेर धरणं धरत होतो, आता मालकाच्या घरात घुसून बसू. चला रे चला. भिंगाड साहेब अहो ऐकून तर घ्या माझं. हॅलो 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 आई, काय हे किती वेळ केव्हापासून मी फोन ट्राय करते, कोणी उचलतच नाहीये फोन. हा साक्षी, अगं काही नाही, जरा कामात होते. बरं काय सहजच फोन केलायस ना? सहज नाही, गुड न्यूज सांगायची आहे. आई माझं ट्रेनिंग संपलंय आणि मी उद्या परत येतेय. बरं ये. आई मी उद्या परत येतेय. ठीक आहे ये, काय तुला आनंद नाही झाला मी परत येते त्याचा? आई आई तुला बरं नाहीये का? अगं साक्षी, हे बघ सगळे प्रश्न फोनवरच विचारणार आहेस का घरी आल्यावर बोलायला काही शिल्लक ठेवणार आहेस? हे बघ तू आधी घरी तर ये, मग बोलू आपण. हां ठीक आहे चालेल. उद्या येतेस ना? ये मी वाट बघते आणि सांभाळून ये. हां ठेवते फोन. ओके बाय. हे बघा मला थोडा वेळ द्या. मी खरंच सगळ्या पैशांचा बंदोबस्त करेन खरंच, पण प्लीज विक्रमला तुमच्या ताब्यात घेण्याचा हट्ट सोडा. जमणार नाही. युनियनचा डिसिजन मी तुम्हाला मगाशीच सांगितलेला आहे. मी हात जोडते, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते प्लीज. देवयानी बहिणी कोण आहेत ही माणसं? त्यांची हिम्मत कशी झाली तुझ्या समोर असं बोलण्याची? बहिणी हे कामगारांचे युनियन लीडर आणि हे कार्यकर्ते. मयत आणि जखमी कामगारांना आपण नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं होतं, पण आता माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत. राजेश शिर्केंनी शब्द दिलाय ना तुम्हाला, नुकसान भरपाई दिली जाईल म्हणजे नक्की दिली जाईल. पण माणूस म्हणून तुम्ही सुद्धा परिस्थितीला समजून घ्यायला हवं की नको? एक्सक्यूज मी मॅडम, देवयानी राजेश शिर्केंनी आम्हाला शब्द दिला होता, आम्ही फक्त त्यांच्याशीच बोलणार. तसंही आम्ही तुम्हाला ओळखत नाहीच. ओळख दाखवत नसाल पण राजेश शिर्केंना ओळखून तर असालच ना? हे पहा आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला जर पैसे द्यायला जमत नसेल तर विक्रमादित्य यांना आमच्यासमोर हजर करा. आणि पुन्हा पुन्हा मला तेच सांगायला लावू नका. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, अन्यथा परिणाम खूप वाईट होईल. देवयानी साईमा तुम्ही कोण आहात तुम्ही? कुणीही असाल, पण यापुढे आमच्या मुलाला आणि आमच्या सुनेला त्रास द्यायचं थांबवा. जे कामगार या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमी कामगारांना
आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. देवयानीने जी नुकसान भरपाई द्यायची कबूल केली आहे ती आता आम्ही देणार आहोत. आणि हा राजशिर्क्यांचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. तशी राजशिर्क्यांची जुनी पद्धत आहे. शब्द द्यायचा आणि नंतर तो पाळायचा नाही. आधी तुमच्या त्या नीलराजांनी आम्हाला शब्द दिला. तुमच्या या सुनेनी आम्हाला इथं फोन करून बोलवून घेतलं आणि इथं आल्यावर पैसे नाहीत याची वेगवेगळी कारणं देते. आम्ही तुम्हाला आश्वासन दिलंय ना, मग आता तुम्हाला काय अडचण आहे? तुमचं आश्वासन? तुमच्या घराण्याचा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे. तुमच्या खबरदार आमच्या कुटुंबाबद्दल एक अक्षर बोलाल तर. आणि हो, विक्रमादित्य जरी महालात राहत नसले तरी ते एकटे आहेत असा गैरसमज झालाय तुमचा. आम्ही आदित्य राजांच्या आणि देवयानीच्या पाठीशी ठाम उभ्या आहोत. आता राहता राहिला प्रश्न तुमच्या आर्थिक मदतीचा. देवयानीने तुम्हाला जी आर्थिक मदत द्यायची कबूल केली आहे ना, त्याच्या दुप्पट मदत आम्ही तुम्हाला देणार आहोत. निघा तुम्ही आता. ठीक आहे, उद्यापर्यंत या नुकसान भरपाईची आम्ही वाट बघू, नाहीतर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत. चला रे. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं काम झालेलं आहे. या फाईलमध्ये शेअर संबंधित डॉक्युमेंट्स आहेत. हे काम एवढं लवकर होईल असं वाटलं नव्हतं आम्हाला. तुमचा आदेश म्हटल्यावरती उशीर करून कसा चालेल? या फाईलमध्ये शेअर ट्रान्सफरचे फॉर्म्स आहेत. त्यावर आत्ता ज्यांच्या नावावरती शेअर्स आहेत त्या मालकांच्या सह्या आहेत. तुम्ही पेमेंट केलं की शेअर्स तुमच्या नावावरती ट्रान्सफर होऊन जातील. दॅट्स ग्रेट बर्वे. बर्वे, थँक्स बर्वे. थँक्स कशाला? आम्हाला लक्षात ठेवा म्हणजे झालं. आता तुम्हाला माझी गरज पडली म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. उद्या कदाचित मला तुमची गरज पडू शकते. जी माणसं आमच्या उपयोगी पडतात त्यांच्या उपयोगी आम्हीही पडतो. तुम्ही हुशार आहात म्हणून आमच्या मैत्रीचा स्वीकार केलात. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. सर, ही शेअर्सची ट्रान्सफरची फॉर्मॅलिटी मी करून देऊ का? नाही, तुम्ही आमचं एवढं महत्त्वाचं काम केल्यावर तुम्हाला अजून त्रास द्यायची आमची इच्छा नाही. थँक्यू सर, मी येतो. थँक्यू बर्वे. आय एम इम्प्रेस्ड. इट्स माय प्लेजर सर. नताशा, आम्ही आज फार खुश आहोत. राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे 90% शेअर्स आमच्या नावावर होणार हे आम्हाला खरं नाही वाटत. आमचं फार मोठं काम केलंस तू. योग्य माणसाची ओळख करून दिल्यामुळे आज आमच्या आयुष्यात हा दिवस आलाय. आम्हाला वाटतंय आपलं येणारं मूल आमच्यासाठी खूप लकी असणार आहे. तुला काय वाटतं? मुलाच्या पायगुणाबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही, पण हे शेअर्स जेवढ्या सहजपणे तुमच्या ताब्यात आले आहेत तेवढ्या सहजपणे हे मूल कधीच तुम्हाला भेटणार नाही, एवढं मात्र नक्की. मकरन, साक्षीचा फोन होता. ती उद्या येते परत. का अशी मध्येच का? अरे मध्येच कुठे, तिचं ट्रेनिंग व्यवस्थित पूर्ण झालंय. ती पास झालीये आणि यशस्वी होऊन परत येतेय. चला वहिनी, आपल्या घरात एका मागोमाग एक वाईट घटना घडत असताना एक चांगली आनंदाची बातमी आपल्याकडे आली ना. खरंच खूप दुःखानंतर ना हाती येणाऱ्या सुखाची चव काही वेगळीच असते. खरंय. देवाचे आभारच मानायला हवे त्यासाठी. आणि मुख्य म्हणजे साक्षीचं कौतुक करायला हवं. एवढ्या सगळ्या अडचणींमधूनही जिद्दीनं ही मुलगी शिकली. वाह, छान. कसे बाप आहात तुम्ही? स्वतःची मुलगी घर सोडून गेलीये
ती कुठे असेल, काय करत असेल याचं तुम्हाला काहीच नाही. दुसऱ्यांच्या मुलीचं मात्र कौतुक चाललंय. अभिलाषा, अगं साक्षी ट्रेनिंग संपून घरी परत येते, ही आनंदाची गोष्ट नाहीये. आहे ना. मग असं करा, उद्या तिच्या स्वागतासाठी ढोल ताशे मागवा, तोरणं बांधा, घर सजवा. पोटची पोरगी गायब झाली म्हणून काय झालं? साक्षी येते ना, तिचा सोहळा करायलाच हवा. नाहीतर तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात हे लोकांना कसं कळणार, नाही का? अभिलाषा, श्रावणी स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेले. तिच्या चुकीच्या निर्णयाचं सावट आपण साक्षीच्या आनंदावर काय येऊ द्यायचंय? आणि आम्ही तर साक्षीच्या येण्याचा आनंद फक्त व्यक्त करतोय. खरं तर ही गोष्ट पेढे वाटून साजरी करायला हवी, पण वहिनीच्या मनाचा मोठेपणा बघ. तिने साधी चिमुडभर साखर सुद्धा ठेवली नाही हातावर. अभिलाषा, अगं श्रावणीची चिंता आम्हाला वाटत नाही असं कसं म्हणतेस तू? आपल्या श्रावणीची काळजी घरातल्या प्रत्येकाला सतत लागून राहिली आहे. आणि देवयानीच्या आयुष्यातही काही कमी अडचणी नाही आहेत ना. एक आई म्हणून या गोष्टीचं वहिनीला दुःख होत नसेल, पण म्हणून तिने आपल्या दुःखाचा बाऊ करून कधीही दुसऱ्याच्या आनंदावर विरजण नाही घातला. अभिलाष, मग आज इतक्या दिवसांनी तिच्या आयुष्यात एक आनंदाचा दिवस येतोय आणि तेव्हाच आपण मनाचा कोतेपणा दाखवायचा. वहिनी, अगं या बाईला कसं समजावायचं हेच कळत नाही. नाही मकरन, समजून आपण घ्यायचंय. अरे अभिलाषाच्या खूप अपेक्षा होत्या श्रावणीकडून, पण दुर्दैवाने श्रावणीला चुकीचा मार्ग दाखवणारं कोणीतरी भेटलं आणि अभिलाषाची सगळी स्वप्न अर्धवट राहिली. याबद्दलचं तिचं दुःखच या त्राग्यातनं प्रकट होतंय रे. नाहीतर तीही साक्षी येण्याच्या आनंदात आपल्याबरोबर सामील झाली असती. वहिनी, तू खरंच रागावली नाहीस अभिलाषावर? नाही, अजिबात नाही. आणि तूही रागवू नकोस तिच्यावर. तिला समजून घे. तिला तुझ्या आधाराची गरज आहे. समजाव तिला. आम्ही जे काही केलंय ना ते फक्त आदित्यराजेंसाठी. उठ उठ उठ. तू इथे काय करतेस? इतकं समजावून सुद्धा नाही ऐकलंस ना माझं? हे बघ, ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. गेट आउट फ्रॉम माय हाऊस. का? मी नाही जाणार. तू काय समजतेस ग स्वतःला?
ताबडतोब इकडनं निघून जा. मला तमाशा करायची अजिबात इच्छा नाहीये, कळतंय तुला? हे बघ केटीने मला इथे राहायला दिले. हे माझ्या मुलीचं घर आहे, श्वेताचं, आणि कागदोपत्री ते माझ्या नावावर आहे. डू यू अंडरस्टँड? आयशा, तू काय करतेस? केटी तुला इथे राहायला सांगणारा माझ्या दृष्टीने कोणीही नाही. हे बघ आयशा, तू हे सगळं केटीला जाऊन सांग. मला केटीला काही सांगायचं नाहीये ग. माझ्या घरात जबरदस्तीने घुसून राहणाऱ्याला बाहेर काढण्यासाठी केटीला विचारायची, त्याच्या परमिशनची मला नाही वाटत मला काही गरज. आयशा, हे बघ, माझ्या सामानाला हात नाही लावायचा. काय करशील तू? परिणाम वाईट होतील. काय वाईट होतील हे तू मला सांगण्यापेक्षा ना स्वतः समजून घ्यायला हवं. आयशा, स्टॉप इट. मी मूर्ख आहे ग की इतके दिवस तुला राहायला दिलं. हे मी फार पूर्वी करायला हवं होतं. आयशा, लिसन टू मी. पण इनफ इज इनफ. खूप झालं. नो आयशा, तू बाहेर जातेस, दॅट्स ऑल अँड दॅट्स फायनल. नो आयशा, लिसन टू मी. बाहेर व्हायचं, मला काही ऐकायचं नाहीये. आयशा, प्लीज शट अप. आयशा, लिसन टू मी. मी आधीच हे करायला हवं होतं. गेट आउट ऑफ द हाऊस. केटी, काय गरज होती ते येण्याची? केटी, हे घर आपण श्वेतासाठी यापुढे श्रावणीला त्रास दिलास ना तर खबरदार. श्रावणी ॲट एनी कॉस्ट या घरात राहणार नाही. आउट. गेट आउट. अरे यू गेट आउट. हे श्राव्या, का रडतेस? किती ती असं गाव वागली. ती अशीच आहे श्राव्या. ती वेडी आहे. तू शाणी आहेस ना. स्टॉप क्राईंग. स्टॉप क्राईंग. Now smile. Please. किती तुम्ही बोला विक्रम साहेब, कसे आहात तुम्ही? आम्ही ठीक आहोत. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? बाकी कसं आहे सगळं तिकडे? हे इकडच्या परिस्थितीचं तुम्ही काही काळजी करू नका हो. एक सांगायचं होतं की आम्ही इकडे असताना तुम्ही असं निघून जायला नको पाहिजे होतं विक्रम साहेब. नाही, आम्ही आपणहून नाही आलो लिंगा साहेब. देवयानी आणि नील भैयांची इच्छा होती की आम्ही तिथे थांबू नये. त्यांनी जबरदस्ती केली आमच्यावर, म्हणून आम्हाला तिथनं जाणं भाग पडलं. एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. हा बोला, बिंदास्त बोला. आमची देवयानी तिकडे एकटी आहे. तिच्याकडे लक्ष द्याल. नाही, खूप काळजी वाटते आम्हाला, म्हणून तुम्हाला विचारतो. तिचं काय बी काळजी करू नका हो. आम्ही लिंगप्पाईकडे असताना काळजी कसलं करता, आम्ही तिच्याकडे लक्ष ठेवू. पण आम्ही आता तुम्हाला फोन केला ते आम्हाला तुमची काळजी वाटतं म्हणून. पण मी तुम्हाला फोन करण्याचं प्रमुख कारण म्हणजे रणवीर राजे शिर्के. 100% सांगतो बघा, हे जे ॲक्सिडेंट झाला त्याला रिस्पॉन्सिबल माणूस म्हणजे रणवीर राजे शिर्केच आहे. काय म्हणाला? रणवीर राजांचा? पण कशावरून या सगळ्या मागे रणवीर राजांचा हात आहे? काय पुरावा आहे तुमच्याकडे? वेळ आल्यावर ते पुरावा आपोआप समोर येतं बघा. रणवीर राजेंना जर असा रिवेंज घ्यायचा होता तर ते
इनोसेंट कामगार लोकांचा जीव घेण्याचं काय गरज होतं? दुसरं पॉसिबिलिटी होतं ना त्यांच्याकडे. नाही विक्रम साहेब, हे ऍक्सिडेंट झालं, त्यात खूप लोकांचं जीव गेलं, नुकसान जे झालं ते भरवून देणं आपल्यासाठी छोटूक गोष्ट आहे हो. पर जे लोक मेले त्यांना रिस्पॉन्सिबल तुमचं नाव असं सगळं बोलायला लागले, याचं मला वाईट वाटतं हो. तुम्ही म्हणताय जर खरं असेल ना लिंगप्पा साहेब, तर रणवीर राजांची यातून सुटका नाही. त्यांना हे प्रकरण खूप महागाचं आहे. काही झालं तरी शेवटी ते तुमचं भाऊच आहे बघा. तुम्ही त्यांचं काळजी करू नका, तुम्ही तुमचं काळजी करा. काय काही हेल्प लागलं तर आम्हाला फोन करा. ठेवतो फोन. बाय. एक टक्के सांगतो बघा, हे जे ऍक्सिडेंट झाला त्याला रिस्पॉन्सिबल माणूस म्हणजे रणवीर राजे शिर्केचा.